मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजभाव सर या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था या विषयाअंतर्गत भारतातील दारिद्र्याची कारणे या विषयासंदर्भात अभ्यास करणार आहे। आजच्या अभ्यासाची उद्दिष्ट आहे आपली भारतीय अर्थव्यवस्थेपुढील दारिद्र्याचे आव्हान समजून घेणे, दुसरं दारिद्र्याची संकल्पना समजून घेणे, तिसरं उद्दिष्ट आहे भारतातील दारिद्र्य वाढीच्या कारणांचा अभ्यास करणे। या तिन्ही उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण आज हा व्हिडिओ तयार केलेला आहे। आता दारिद्र्य काय आहे हे समजून घेण्यापूर्वी याचं प्रास्ताविक या ठिकाणी आपण बघूया की दारिद्र्याची निर्मिती कशा प्रकारे झाली ह्या प्रास्ताविकातून या ठिकाणी आपल्याला दिसून येईल। आता भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर आपण म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे असं आपण म्हणतो। आता 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले। आता स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं। आता इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्यावेळेस अनेक बदल आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी घडून आले। इंग्रज भारतात येण्यापूर्वी आपल्याकडे असणारी जी काही नैसर्गिक साधनसामुग्री आहे या नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने होत असे। आपल्याकडे शेती केली जात होती, लघुउद्योग, कुटीर उद्योग, हस्तउद्योग हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कार्यरत होते। परंतु इंग्रज भारतात आले आणि ते व्यापाराच्या हेतूने आले। त्यानंतर त्यांनी उद्योगाला सुरुवात केली आणि त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेची असणारी जी काही रचना आहे ही रचना बदलली। मग शेतीचं उत्पादन तर घ्यायचं, पण शेतीचं उत्पादन कसं घ्यायचं की त्याच्यातून आपल्या उद्योगाला कच्चा माल मिळाला पाहिजे। मग व्यापारी किंवा नगदी पिकं जी आहे यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी भर या इंग्रजांच्या काळामध्ये देण्यात आला। त्याच्यामुळे काय झालं की विकासामध्ये किंवा रचना बदलली आणि या रचना बदलामुळे जो आर्थिक विकास आहे या आर्थिक विकासामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या। त्यानंतर स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला। भारताला 1947 रोजी स्वातंत्र्य प्राप्त झालं। आता स्वातंत्र्य प्राप्त झालं परंतु इंग्रजांनी आपली जी काही अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेची पूर्ण रचना बदलून टाकलेली होती, अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती। अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा भारताची अर्थव्यवस्थेची घडी बसवायची आहे। तिची जी रचना आहे ती रचना आपल्याला व्यवस्थित करायची आहे आणि म्हणून 1951-50 मध्ये आपण नियोजनाचा स्वीकार केला आणि 1951 पासून भारतामध्ये पहिली पंचवार्षिक योजना राबवण्याला सुरुवात झाली। तेव्हापासून दर 5 वर्षांसाठी पंचवार्षिक योजना आखली जाते। या पंचवार्षिक योजनेतील अनेक प्रतिमानं या ठिकाणी राबवण्यात आली आणि भारतीय अर्थव्यवस्था विकसनशील अर्थव्यवस्था आहे ती विकसित कशी होईल यासाठीचे प्रयत्न या नियोजनामार्फत करण्यात आले। या नियोजनाचा जर आपण अभ्यास केला तर या नियोजनामध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये एक प्रमुख उद्दिष्ट त्या ठिकाणी सांगितलं जातं, ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन करणे। प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये असणारे हे उद्दिष्ट आहे की दारिद्र्य निर्मूलन करणं। दारिद्र्याचं निर्मूलन केलं तरच आपला आर्थिक विकास घडून येऊ शकेल। म्हणून प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये असणारे हे उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। त्यात आणखीन भर म्हणजे 1991 मध्ये भारताने नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला। जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हानं निर्माण झाली। जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग ही एक बाजारपेठ निर्माण झाली आणि त्यामुळे विकसनशील देशांपुढे अनेक समस्या किंवा आव्हानं निर्माण झाली। त्याच्यामध्ये बेरोजगारीतून दारिद्र्य, आर्थिक विषमता अशा प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून या समस्यांचं निर्मूलन करणे आवश्यक स्वरूपाचं आहे। जर या समस्यांचं निर्मूलन करता आलं नाही तर मात्र आपल्याला विकास साध्य करता येऊ शकत नाही आणि म्हणूनच या समस्यांपैकी एक समस्या
या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे ती म्हणजे दारिद्र्य. दारिद्र्याची समस्या आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे. सुरुवातीला आपण दारिद्र्याची व्याख्या बघणार आहोत. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी दारिद्र्याच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी केलेल्या आहे. दारिद्र्याची संकल्पना ज्यावेळेस आपण विचारात घेतो तर दोन प्रकारचं दारिद्र्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. एक प्रकार जो सांगितला जातो सापेक्ष दारिद्र्य आणि दुसरा प्रकार आहे निरपेक्ष दारिद्र्य. आता आपण सापेक्ष दारिद्र्य जे आहे या सापेक्ष दारिद्र्याच्या संदर्भामध्येच या ठिकाणी अभ्यास करतोय किंवा त्याची व्याख्या अभ्यासत आहोत. बघा, पहिली एक व्याख्या या ठिकाणी केलेली आहे, अन्न वस्त्र निवारा अशा मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता नसणे म्हणजे दारिद्र्य. बघा काय म्हटलेलं आहे, दारिद्र्य किंवा गरीब कोणाला म्हटलं जाईल तर ज्या व्यक्तीला आपल्या या किमान गरजा अन्न वस्त्र आणि निवारा या पूर्ण करता येऊ शकत नाही किंवा या गरजा पूर्ण करण्या इतपत उत्पन्न त्या ठिकाणी प्राप्त होत नाही, त्यांना काय म्हटलं जाईल, तिथे त्याला दारिद्र्य असं म्हटलं जाईल. म्हणजे याच्यामध्ये फक्त अन्न वस्त्र आणि निवारा या तीनच मूलभूत गरजांचा विचार करण्यात आलेला होता. त्यानंतर दुसरी एक व्याख्या केलेली आहे, जागतिक विकास बँक जी आहे या जागतिक विकास बँकेने ही व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. व्याख्या काय केली आहे, जागतिक विकास अहवालानुसार सुस्थितीपासून ढळढळीतपणे वंचित असणे म्हणजे दारिद्र्य होय. बघा इथे काय म्हटलेलं आहे, सुस्थितीपासून म्हणजे योग्य परिस्थिती जी आहे या योग्य किंवा अनुकूल परिस्थितीपासून जे लोक वंचित आहे, म्हणजे या ज्या परिस्थिती आहे योग्य स्वरूपाची परिस्थिती आहे जे त्यांना प्राप्त होऊ शकत नाही त्याच्यापासून ते वंचित राहतात, त्याला दारिद्र्य असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी एक व्याख्या केलेली आहे. ते काय म्हणतात, एखाद्या व्यक्तीला त्याने जोपासलेल्या मूल्याप्रमाणे जगता न येणे म्हणजे दारिद्र्य होय. बघा काय म्हटलेलं आहे, त्याने जोपासलेल्या मूल्याप्रमाणे त्याने स्वतःची जी काही मूल्य आहे या मूल्यांप्रमाणे जर त्याला जगता येत नसेल, कारण काय तर आपल्या अपेक्षा आहेत परंतु त्या अपेक्षा पूर्ण करण्या इतपत पैसाच आपल्याकडे नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला दारिद्र्य असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या विकासासाठी योग्य स्वरूपाची परिस्थिती नसणे, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत स्वरूपाच्या गरजा आहेत, या गरजा पूर्ण करण्याची क्षमता नसणे म्हणजे दारिद्र्य. आणि अमर्त्य सेन यांनी काय म्हटलं की आपण जोपासलेली जी काही मूल्य आहे म्हणजे आपली जी काही जगण्याची उद्दिष्ट आहे ही उद्दिष्टसुद्धा आपण पूर्ण करू शकत नसू तर मात्र त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जाईल, तर मात्र त्याला दारिद्र्य असं म्हटलं जाईल. आता आपण दारिद्र्याच्या संदर्भामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अभ्यास करूया. बघा 2011-12मध्ये जी मोजणी केलेली होती तर ह्या वर्षीच्या आकडेवारीनुसार भारतात सरासरी दारिद्र्याचं प्रमाण किती, 21.9%. म्हणजे 2011-12मध्ये एकूण देशातील एकूण लोकसंख्येच्या 21% लोकसंख्या 21.9 म्हणजे आपण त्याला 22 म्हणायला सुद्धा हरकत नाही, 22% लोकसंख्या ही आपली दारिद्र्य रेषेखालील असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 100पैकी 22 लोक आपल्याकडे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. 1973मध्ये हे प्रमाण 54.9% होतं. म्हणजे बघा 54.9% होतं ते 21% कमी करण्यामध्ये यश आपल्या या नियोजन मंडळाला आलेलं आहे. म्हणजेच पूर्वी जे दारिद्र्याचं प्रमाण आहे ते जास्त होतं आणि ते मात्र आता कमी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आपण जर अभ्यास केला दारिद्र्याच्या संदर्भामध्ये तर हा जो सरासरी आकडा आपण पाहिला तर हा सरासरी आकडा विभागापरत्वे वेगवेगळ्या स्वरूपाचा असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांचं प्रमाण 25.7% आहे. शहरी भागामध्ये हेच प्रमाण 13.7% आहे. म्हणजेच शहरापेक्षा ग्रामीण भागात
दारिद्र्य रेषेखालील लोकांचं असणारं प्रमाण जास्त असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर दारिद्र्याचं जे प्रमाण आहे हे राज्यात सर्व ठिकाणी समान आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा विषमता किंवा तफावत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. महाराष्ट्र भारतामध्ये गोवा हे जे काही राज्य आहे या राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील प्रमाण सर्वात कमी आहे, ते आहे 5.09%. म्हणजे सरासरी 5% लोकसंख्या फक्त दारिद्र्य रेषेखालील गोव्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर सर्वाधिक प्रमाण आहे छत्तीसगडमध्ये 39.99%. म्हणजे सरासरी 40% लोक हे दारिद्र्य रेषेखालील असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे भारतामध्ये आजही दारिद्र्याचं अस्तित्व टिकून आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांचं राहणीमान पूर्णपणे उंचावलेलं नाही आहे, तर आजही दारिद्र्याचं प्रमाण अस्तित्वात असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग हे दारिद्र्य का निर्माण होतं या संदर्भामध्ये या ठिकाणी याची जी काही कारणमीमांसा आहे ही कारणमीमांसा या ठिकाणी आता आपल्याला अभ्यासायची आहे. बघा, सर्वात पहिलं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे वाढती लोकसंख्या. भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत गेली. 1951मध्ये 36.1 कोटी लोकसंख्या होती, ती 2011मध्ये 121.2 कोटी झाली. म्हणजेच लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. लोकसंख्या जशी जशी वाढते तसं तसं वाढत्या लोकसंख्येतून श्रमिकांचा पुरवठा वाढतो. त्यामध्ये काही शिक्षित आणि काही अशिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या श्रमिकांचा पुरवठा वाढल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जर आपण अभ्यास केला तर एका बाजूला श्रमिकांची संख्या वाढली आहे, परंतु या सगळ्या श्रमिकांना रोजगार मिळविण्यासाठी मात्र पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला नाही. म्हणजेच श्रमिकांचा पुरवठा तर वाढतो, परंतु रोजगार उपलब्ध होत नाही किंवा रोजगार प्राप्त होत नाही, आणि त्यामुळे त्यांना बेकार राहावे लागते किंवा बेकारी स्वीकारावी लागते. अशा बेरोजगारीच्या वाढीतून दारिद्र्याच्या प्रमाणात वाढ होते. म्हणजेच रोजगार मिळाला नाही तर उत्पन्न मिळणार नाही, उत्पन्न मिळालं नाही तर दारिद्र्य निर्माण होतं. म्हणून वाढती लोकसंख्या जी आहे या वाढत्या लोकसंख्येमुळे देखील दारिद्र्याच्या प्रमाणात वाढ होत गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा घटक सांगितलेला आहे अल्प विकास दर. 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये भारताचा विकास दर हा 7.9% होता, परंतु याच दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर 17.6% राहिला. म्हणजे काय होतं, लोकसंख्या वाढीचा दर जास्त आणि शेती क्षेत्राचा किंवा उत्पादन क्षेत्राचा जो वाढीचा दर आहे हा वाढीचा दर मात्र त्या ठिकाणी कमी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. अलीकडच्या काळामध्ये कृषी क्षेत्रामध्ये 2.92%, औद्योगिक क्षेत्रामध्ये 6.86% आणि सेवा क्षेत्रामध्ये 7.53% असा अल्प विकास दर असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजेच विकास दरातील आणि लोकसंख्येतील ही जी काही तफावत आहे या तफावतीमुळे रोजगार वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम घडून येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच्यामध्ये जर आपल्याला प्रतिकूल परिणाम निर्माण झालेला दिसून येत असेल रोजगारामध्ये, रोजगार प्रतिकूल परिणाम म्हणजे काय, तर रोजगारामध्ये घट होणं. मग रोजगारामध्ये जर घट होत असेल तर त्यातून पुन्हा दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या अल्प विकास दरामुळे सुद्धा आपला जो विकास दर आहे हा विकास दर कमी राहून दारिद्र्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं कारण सांगितलेलं आहे उत्पन्न मालमत्ता विषमता. भारतामध्ये श्रीमंत आणि गरीब
असे 2 वर्ग निर्माण झालेले आहे. त्यानंतर जमीन, शहरी मालमत्ता, वेतन, कंपनी शेअर, कारखाने, विविध सुखसोयी इत्यादी दिवसेंदिवस अधिक मोठी दरी निर्माण होत आहे. या उत्पन्नातील व संपत्तीमधील विषमतेमुळे अनेक व्यक्ती आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकत नाही. परिणामी दारिद्र्याचे प्रमाण वाढीस चालना मिळते. म्हणजे काय म्हटलेलं इथं, तर उत्पन्न आणि मालमत्ता जी काही आहे, या उत्पन्न आणि मालमत्तेचं केलेलं जे काही वाटप आहे, हे वाटप विषम स्वरूपाचं आहे. आणि या विषमतेमुळे काय होतं आहे, तर काही लोकांकडे उत्पन्न किंवा मालमत्ता प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि काही लोक असे आहे की ज्यांच्याकडे उत्पन्न किंवा मालमत्ता ही अतिशय कमी स्वरूपाची आहे. ज्यांच्याकडे जास्त आहे ते विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी करू शकतात, परंतु ज्यांचं कमी आहे ते मात्र त्या ठिकाणी त्याच्यासाठी तरतूद करू शकत नाही. उत्पन्न आणि संपत्तीतील विषमतेमुळे व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा देखील पूर्ण करू शकत नाही आणि परिणामी दारिद्र्याचं प्रमाण जे आहे, हे दारिद्र्याचं प्रमाण वाढीस चालना प्राप्त झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे कौशल्य अभाव. भारतामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. लोकसंख्या वाढत जाते तसं श्रमिकांचा पुरवठा वाढतो, परंतु रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही. ज्या प्रमाणात नवीन रोजगार संधी वाढत आहेत त्या प्रमाणात कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध होत नाही. म्हणजे एका बाजूला आपल्याकडे श्रमिक आहे, आपण काय म्हणतो की श्रमिकांचा पुरवठा आहे, परंतु त्यांना रोजगार नाही. पण खरी परिस्थिती काय आहे की रोजगार निर्माण होतो, परंतु विशिष्ट प्रशिक्षण असणाऱ्या व्यक्तींना तो प्राप्त होतो. त्याच्यामुळे काही लोकांना त्या ठिकाणी बेकारी स्वीकारावी लागते. ज्या प्रमाणात नवीन रोजगार संधी वाढत आहेत त्या प्रमाणात कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध नाहीत. अशा कौशल्याचा अभाव निर्माण झाल्याने रोजगाराची संधी असतानाही अनेक लोक बेरोजगार राहत आहे. परिणामी देशात दारिद्र्य उत्पन्न होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे सामाजिक परिस्थिती. भारतीय समाज हा परंपरा आणि रूढींनी ग्रासलेला आहे. तो आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्याचा पुरेपूर वापर करण्यास तयार नाही. म्हणजे आपल्याकडे जे आहे तेवढ्यावरच आपण उत्पादन घ्यायचं, इतरांवर किंवा इतरांकडे अवलंबून असू नये. त्या परिस्थितीत समाधान मानण्याची समाजाची प्रवृत्ती किंवा व्यक्तीची वृत्ती आहे आणि त्यामुळे स्वतःच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले जात नाहीत आणि दारिद्र्य वाढीस चालना प्राप्त होत जाते. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या दारिद्र्यात वाढ होत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे गतिशीलतेचा अभाव. आता आपण म्हणतो की लोकसंख्या वाढली, श्रमिकांचा पुरवठा वाढला, परंतु हे जे श्रमिक आहे हे विशिष्ट भागामध्ये उपलब्ध होतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जाण्याची क्षमता आपल्या भारतीय समाजात विशेषतः ग्रामीण भागामध्ये अजूनही रुजलेली नाही. ग्रामीण भागातले लोक अजूनही काय विचार करतात की घराजवळ नोकरी असावी, गावात कामधंदा मिळेल, अशी मानसिकता या तरुण वर्गांमध्ये असते. परिणामी काय होतं की गावाजवळ नोकरी किंवा कामधंदा शोधण्यामध्ये अनेक तरुण आपले मौल्यवान आयुष्य जे आहे हे मौल्यवान आयुष्य घालवतात आणि त्याच्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होत नाही आणि त्यामुळे जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्याचं प्रमाण वाढत गेल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे भाववाढ. दारिद्र्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे भाववाढ. वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे.
जसं जसं वस्तूची किंमत वाढत जाते तसं तसं पैशाचं मूल्य कमी होतं आणि पैशाची खरेदी शक्ती देखील कमी होते. म्हणजे किंमत वाढल्यामुळे काय होतंय, एका बाजूला किंमत वाढली आणि उत्पन्न मात्र वाढलेलं नाही. वाढत्या किमतीनुसार पूर्वी एवढ्याच वस्तू किंवा सेवा त्या उपभोक्त्याला खरेदी करता येऊ शकत नाही. मग काय होतं, तर खरेदी कमी झाली म्हणजे त्याचा उपभोग कमी होतो. उपभोग कमी झाला तर त्या व्यक्तीचं असणारं जे राहणीमान आहे हे राहणीमान खाली घसरून दारिद्र्य वाढीमुळे चालना त्या ठिकाणी प्राप्त होत असते. म्हणजे भाववाढीमुळे सुद्धा दारिद्र्यामध्ये वाढ घडून आल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे प्रादेशिक विषमता. आता भारताचा आपण अभ्यास केला तर भारतामध्ये प्रत्येक राज्याची सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थिती ही वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. काही राज्यांची जमीन सुपीक आहे तर काही राज्यांच्या बाबतीमध्ये मात्र तसं आपल्याला आढळून येत नाही. आता उदाहरणार्थ हरियाणा, पंजाब किंवा इतर काही राज्य आहे त्या ठिकाणी औद्योगिकदृष्ट्या विकसित झालेली आहे. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल ही राज्य शैक्षणिकदृष्ट्या विकसित झाली. केरळ, तामिळनाडू अशी मोजकी राज्य जर सोडली तर बाकीची उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड ही मागास राज्य आहे की त्या राज्यांचा विकास, औद्योगिक विकास त्या प्रमाणामध्ये झालेला नाही. मग मागासलेल्या राज्यांमध्ये त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. परिणामी विकासाचा प्रादेशिक असमतोल निर्माण झाल्यामुळे रोजगार उपलब्ध होत नाही. म्हणून दारिद्र्य निर्माण होण्यास चालना या प्रादेशिक असमतोलामुळे या ठिकाणी प्राप्त होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे दारिद्र्याचे दुष्टचक्र. आपण गरीब आहोत कारण आपण गरीब आहोत म्हणजेच काय म्हटलेलं आहे इथे, तर दारिद्र्यातूनच दारिद्र्याचा जन्म होतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे गरिबीचे कारण गरिबीतच सापडते. आजही भारतामध्ये 29.5% लोक दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन व्यतीत करीत आहेत. ज्या जनतेचे उपभोगाचे प्रश्न सुटले नाहीत, त्यांच्याकडे बचती अपेक्षा अयोग्य आहे. तरीसुद्धा त्यांची बचत पातळी कमी असल्याने भांडवल व गुंतवणूक कमी आहे. परिणामी देशाचे उत्पन्न व रोजगार पातळी कमी असल्यामुळे दारिद्र्य वाढलेले दिसून येते. म्हणजेच रोजगाराची पातळी कमी राहून दारिद्र्यामध्ये वाढ घडून आल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे सर्वसमावेशक विकासाचा अभाव. आपला भारताचा जर आपण विचार केला तर दारिद्र्य कमी न होण्याचं प्रमुख कारण काय आहे, तर अजूनही सर्वसमावेशक विकास देशामध्ये झालेला नाही. 1951 पासून तर आज तागायत आपण पंचवार्षिक योजना आखलेल्या आहेत. प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये आपण त्यासाठी कार्य केलेलं आहे. आपला वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर 2.1% तर दरडोई उत्पन्नाचा मात्र 1.5%. म्हणजेच आपलं उत्पन्न कमी आहे लोकसंख्या वाढीपेक्षा. मग निर्माण झालेलं जे हे उत्पन्न आहे, हे उत्पन्न उपभोग्य स्वरूपाची मागणी जी आहे या उपभोग्य स्वरूपाची मागणी पूर्ण करता करता संपून जातं आणि त्याच्यामुळे भांडवल गुंतवणुकीचा जो दर आहे हा दर कमी असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. मग जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की भांडवल गुंतवणुकीचा दर कमी झाला तर सर्वसमावेशक विकास करू शकलो नाही. त्यामुळे दारिद्र्याचं जे प्रमाण आहे हे दारिद्र्याचं प्रमाण देशामध्ये अजूनही कमी झाल्याचं आपल्याला दिसून येणार नाही. अशा प्रकारे आज आपण दारिद्र्याच्या निर्मितीची
कारणं या ठिकाणी अभ्यासलेली आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.